महानगरपालिकेचा या पाण्याच्या संदर्भामध्ये 1965 पासून सुरू आहे। 1965 मध्ये असं ठराव झालं की महानगरपालिकेने म्हणजे राकोस्कोप धरणातून पाणी आणायचं ठरलं। त्यावेळेला पीएचई डिव्हिजन होतं। तर त्याच्यानंतर कर्नाटक वॉटर बोर्ड ड्रेनेज आलं। कर्नाटक वॉटर बोर्ड ड्रेनेजने दोन भाग केले। कसं की एक प्युरिफाय वॉटर म्हणजे जे वॉटर ज्या फिल्टर करून द्यायचं एक सेक्शनला, आणि रॉ वॉटर म्हणजे प्लीज रॉ वॉटर म्हणजे काय, ह्या पाणी जे येतोय त्याला न फिल्टर करता त्यांना देणारे जे संस्था आहेत, इंडॉल, केएलई, मार्कंडे शुगर फॅक्टरी, म्हणजे हे हिंडलगा म्हणतो, केईबी, असे 5-6 एजन्सी आहेत। हे फिल्टर न करता तसंच पाणी पाठवतो आणि ह्याच्यावर कंट्रोल कर्नाटक वॉटर बोर्ड ड्रेनेजचा होता। मग त्याच्यानंतर ज्या पाण्याचं आम्ही हिडकल मधून पाणी 12 MGD साठी पाणी आम्ही सुरू केलो, त्या याच्यामध्ये MES, कॅन्टोन्मेंट, एअरफोर्स, बेळगाव सिटी, इतर बुडा एरियामध्ये आम्ही पाणी फिल्टर करून द्यायचं। जे काही कॉर्पोरेशननी जे काही पाणी पाठवत होते ते सगळं पैसे कॉर्पोरेशन करत होतं। बुडाने आपलं काम करत होतं, कॅन्टोन्मेंटनी आपण करत होतं, पण आम्हाला देत नव्हतं। परंतु ते स्कीम राबवणारे महानगरपालिका होती। त्याच्यानंतर पाण्याचं आणि आजकाल जेवढे पॉप्युलेशन वाढलं त्याप्रमाणे हे पाणी कमी पडेल असं वाटत होतं आम्हाला। 7.5 लाख ह्या बेळगाव सिटीचं त्यावेळेला 7.5 ते 7 लाख होतं। आज जवळजवळ 7 लाख 7.5 लाख पर्यंत गेले। बेळगाव शहराचा लिमिट त्यावेळेला, मी ज्या वेळेला महापौर होतो, 468 मीटर होतं, 95.7 स्क्वेअर किलोमीटर होतं। त्यावेळेला रोड बेळगावच्या शहराचे 467 किलोमीटर होतं, आज 1200 किलोमीटर आहे। आणि याच्याने हे बेळगाव शहर जसं वाढत गेलं आणि पाण्याचं कमी पडेल म्हणून आम्ही तिसरा योजने सुरू केलं। तिसरा योजने म्हणजे काय, बेळगाव शहरातून राकोस्कोप म्हणतो, हिडकलून पाणी आणायचं। त्यासाठी 18 MGDचा पाईपलाईन घालायचं आम्ही प्रोजेक्ट केलो। ज्या वेळेला संभाजी पाटील पण होते, मी होतो, आणि संभाजी पाटीलनी त्यावेळेला, ते तुम्हाला मी त्या मानी पॉलिटिक्स मध्ये जाऊ शकत नाही, त्यावेळेला त्यांनी बंगारप्पाला धरून तेवढं काम केले। हे बेळगाव शहरासाठीच त्यांनी केले। परंतु त्या पाण्याच्या पाईपलाईन मधून आज 18 MGD म्हणजे या राकोस्कोप धरणातून 12 MGD पाणी, आणि तिथून बाकीचं जेवढं कमी पडते तेवढं आणायचं ठरलं। घेतलो 18 MGDचं, म्हणजे येत्या 2032 सालापर्यंत बेळगाव शहराला पाणी कमी पडू नये ह्या उद्देशाने आम्ही केलो। असे काम करणारे एकमेव कॉर्पोरेशनचे लोकप्रतिनिधी त्यावेळेलाही होते, हे मला आवर्जून सांगावं लागतं। दुर्दैव असे आहे, हे पैसे हे करत असताना तिसऱ्या योजनेमध्ये जे पैसे तक्ता केले त्याला कोण चेअरमन, DC होते। DCने चेअरमन असताना त्यांनी केले, बेळगाव शहराला, बेळगाव महानगरपालिकेने 1000
55,62,62,00,000 भरायचं ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही ताबडतोब 1,17,50,000 भरलो. म्हणजे आम्हाला 6,15,00,000 भरायचे होते. त्याच्यानंतर काय झालं, 2-3 वर्ष उलटले, ते पाईपलाईन घालायचं आणि ते हे सुरू झालं. तोपर्यंत आम्ही आमच्या ग्रँट मधून 14,33,95,000 कट झालेले होते आणि ते अमाऊंट आम्ही द्यायचं आणि आमचं एक्सेस आम्ही किती पेड केलो, 11,17,33,000 एक्सेस पेमेंट केलं. एक्सेस पेमेंट का झालं हे तुम्ही विचारणार, कारण ते प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी LIC लोन घेतलो. कॉर्पोरेशनच्या नावाने LIC लोन घेऊन आम्ही बेळगाव शहराला 24 तास पाणी द्यायचं हे उद्देशाने 17 कोटी रुपये LIC लोन घेतलं. त्याचा इंटरेस्ट, त्याचं इन्स्टॉलमेंट बाकीचे कुठलेही एजन्सी भरलं नाही आणि त्यावेळेला SFC ग्रँट सुद्धा आलं नाही. त्यामुळं आमच्या SFC ग्रँट मधून कट होत गेलं. एवढे पैसे एक्सेस भरलेले असताना ते किती झालं एक्सेस आम्ही 5,34,33,000 रुपये आमचे एक्सेस 2005 तारीख सुद्धा सांगतो. 1/1/2005 मी त्यावेळेला आमदार होतो. मी म्हणजे आमदार असताना सुद्धा महानगरपालिकेचे मध्ये सक्रिय होतो आणि त्यावेळेला हे पैसे एवढे पैसे यायचे होते. त्याच्यानंतर काय झालं, आतापर्यंत बघतो ते पैसे आले नाहीत. हे आले नाहीत म्हटल्यानंतर हे पैसे वसूल करण्याचं काम आजच्या लोकप्रतिनिधी किंवा जे लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांचं सर्वांचं काम होतं. तेवढंच राहिलं नाही. हे 534 कोटी आम्ही 11,17,00,000 रुपये 535 कोटी रुपये हे फक्त इंटरेस्ट भरलोय आणि 11,17,00,000 रुपये एक्सेस भरलेलं असताना LIC लोन हे मूळ कॉर्पोरेशननेच भरलेलं आहे. पूर्ण कुठल्या एजन्सी भरलं नाही. मग हे पैसे टोटली आजच्या कॅल्क्युलेशन 11,17,00,000 रुपये इंटरेस्ट धरून 534 त्यावेळेच सांगायला तुम्हाला 16,53,000 रुपये त्यावेळेला यायला पाहिजे होतं आम्हाला. या 5 जे कोणी भरले नाहीत, कोण भरले नाहीत, MES भरलं नसणार, कॅन्टोन्मेंट भरणार, एअरफोर्स भरले नसणार, की हे इतर एजन्सी कोणी भरलं नव्हतं. हे पैसे आम्ही भरलो त्यावेळेला. आजच्या डेटला एकूण 42,33,00,000 रुपये आम्हाला यायला पाहिजे. दुर्दैवानं सांगतो, आजपर्यंत या महानगरपालिकेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे नुसता कॉर्पोरेटर नेमे, जे मिनिस्टर आहेत, जे पक्षाचे जे आमदार आहेत, त्यांनी काही केले नाही आहे. राजकारण सोडून तुम्ही बेळगाव शहरासाठी, बेळगाव शहराच्या उन्नतीसाठी तुम्ही भांडणारे लोक, तुम्ही आजपर्यंत काय केलं हे आम्हाला पाहिजे. आजचे आमचे महानगरपालिकेचं जे आर्थिक व्यवस्था ढसळलेल्यानंतर सुद्धा आजच्या लोकप्रतिनिधींनी काही करायला तयार नाही आहेत. त्यांना माहिती होईना हे मी आवर्जून सांगतो. का म्हणजे तुम्हाला तेही सांगतो. दुसरी गोष्ट, परवा त्यांनी रुलिंग पार्टीचे BJPचे मेयर, डेप्टी मेयर, इतर कॉर्पोरेटर DCच्या इकडे मोर्चा गेले आमच्या SFC ग्रँट. एवढं समजायला पाहिजे, थर्ड स्टेजचं जो पैसा येणार आहे त्याचा चेअरमनच DC आहे. DCनी गेल्या 6 वर्ष
मीटिंग बोलवले नाहीत. हे बेळगाव महानगरपालिकेला यायचं पैसा डीसीने आज कसं काय गप बसले आणि त्यांच्याकडेच जाता आमच्या एसएफचे ग्रँट मधून पैसे कमी म्हणजे कट करू नका म्हणून. अहो तुमचे पैसे इथंच आहेत, तो वाटेल ते करू शकतोय, तुम्ही जावा. हा, राहिलेल्या गोष्टी आतापर्यंत जेवढे पैसे जे राज्य सरकारकडून एसएफसी ग्रँट मधून कट झालेले आहे त्याच्याबद्दल मी एकच सांगतो, तुमचेही आमदार आहेत, विरोधी पक्षाचेही आमदार आहेत, जिल्हा मंत्री आहेत, 2 मंत्री आहेत, तुम्ही त्यांना घेऊन जाऊन बसा आणि पैसे आणा आणि बेळगाव शहराचा विकास करा, हे माझं म्हणणं आहे. ह्याच्या पलीकडे आता काय सांगायचं सांगा मला. हे पैसे यायचं 25 वर्ष होत आले तरी ह्यांनी काही करीनात, हे दुर्दैव नाही का? हे निवडून आलेले लोकप्रतिनिधीचं काम नाहीये का? हे निवडून आलेले हे आमदार खासदार आज मोठे मोठे सांगतात आम्ही तिथं गेलो इथं गेलो, ते नको. एवढं पैसे आणून द्या या बेळगावसाठी. कुठे गेले खासदार, कुठे गेले आमदार? एवढं करायला नको तुम्हाला? आणि आज जिल्हा मंत्री मुख्यमंत्री व्हायला गेले चाललेत, त्यांनी आणू शकत नाहीत का हे पैसे? कोण तुम्ही काय करायला? पण तुम्ही कुठल्याही पक्षाचा असून, मी काँग्रेस पक्षाचा असून सुद्धा मला ह्या शहराच्या लोकांच्या साठी माझे काही याच्यात स्वार्थ नाही आहे. परंतु जे पैसे आतापर्यंत आम्ही काम केलोय त्याच्यासाठी मी आज तुम्हाला आवर्जून सांगत आहे. हे बेळगाव शहराच्या लोकांना समजायला पाहिजे, हेच माझं विनंती.